वसरणी परिसरामध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली। आमच्या समाजाचा एक भाऊ 23 वर्षीय रोहित मंडले याचा विद्युत प्रवाहाच्या शॉक लागण्यामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे। आणि याच्यामध्ये MSCB विभागाची एकदम चूक आहे। त्याच्यामध्ये वायर खाली आलेले होते, त्याच्यामुळे त्याला शॉक लागला आणि ते 33 kV वोल्टचा शॉक लागलेला त्याला, त्याच्यामुळे त्याला जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे। आमची श्री गवली समाज सेवा संघ नांदेड यांच्या माध्यमातून एक मागणी आहे की रोहित याचा परिवार अत्यंत म्हणजे कष्टकरी परिवार आहे, त्याच्याकडे तेवढी सुविधा नाही। कमावणारा व्यक्ती तो स्वतः होता आणि याच्या आधी त्याच्या भावाचा सुद्धा ऍक्सिडेंट झालेला आहे। त्याच्या घरी कोणी कमावणारा व्यक्ती नाही आहे, त्या परिवारावर एकदम शोककळा पसरलेली आहे। आमची अशी मागणी आहे की MSCBच्या त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा की जेणेकरून ज्यांच्यामुळे वायर हा लोंबकळलेला होता आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे। दुसरी गोष्ट, शासनाने त्यांना एक आर्थिक मदत करावी व त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नियमानुसार एखाद्या त्या जॉबला त्यांनी लावावं अशी आमची इच्छा आहे। स्वर्गीय रोहित मंडले याचा लग्न काही महिन्यापूर्वी झालेला होता फेब्रुवारीमध्ये। त्याची सध्या जी वाईफ आहे ती गरोदर आहे, त्यांना सुद्धा सहारा मिळाला पाहिजे, त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। आम्ही काल सकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना बोललो होतो, त्याने पंचनामा करून तहसीलदार साहेबांना पाठवलं होतं आणि त्यांनी आम्हाला आता सुद्धा आश्वासन दिले की 100% आम्ही तुम्हाला मदत करणार, आमच्या जे नियमानुसार आहे ते आम्ही सर्व मदत करणार। आणि समजा शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही गवली समाजसेवक संघ द्वारा आमच्या समाजातर्फे आम्ही एकदम तीव्र आंदोलन त्याच्यावर करू।